आपल्या शेतात जे पिकतं त्याऐवजी बाजारात काय विकतं, हे ज्याला कळतं ना, तर तोच खरा शेतकरी. आता तुम्ही दुनियाभरचा माल पिकवून घ्या शेतामध्ये ना, दुनियाभरचा पिकवा. त्याला हमीभाव भेटेल ही काहीच गॅरंटी नाही. रिॲलिटी सांगतो मी. तुम्ही कपाशी लावली, कपाशीलाही हक्काने हमीभाव भेटेल याचीही काही गॅरंटी नाही. मग आपण माल पिकवतो, पण त्या मालाला भाव ठरवण्याचा हक्क आपल्यालाच नाही हो. मनामध्ये एक प्रश्न आला, की यार शेळीपालन हे उत्तम उदाहरण असू शकतं किंवा बोकडपालन हे उत्तम उदाहरण असू शकतं. बोकड पालनामध्ये तुम्ही बऱ्याच कन्सेप्ट करू शकता. तुम्ही ईद मार्केट करा, तुम्ही कटिंग मार्केट करा किंवा तुम्ही ब्रीडिंग सेटअप तयार करा. खूप बेस्ट ऑप्शन आहे बोकडपालनामध्ये किंवा शेळीपालनामध्ये. आणि तो सडका माल नाहीये. तुम्हाला तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या फार्मवर येऊन व्यापारी विचारेल तुम्हाला, की "भाऊ तुम्ही देता का?" ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये इच्छा झाली, की माझ्या बिलकुल व्यवहारात बसतोय तो सौदा, तेव्हा तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला वाटलं, की माझ्या व्यवहारात बसत नाही किंवा किमतीत बसत नाही, तुम्ही देऊ शकत नाही. आणि असंही नाही, की तुम्ही न दिल्यामुळे तुमचा माल बाशी पडणार किंवा तुमचा माल सोडून जाणार. अजिबात नाही. जेवढे जास्त दिवस तुम्ही ठेवाल तो माल किंवा जेवढे जास्त दिवस तुम्ही तो बोकड ठेवाल, तेवढा तो वाढणार. उलटे त्याचे पैसे वाढणार. आणि स्पेशली म्हणजे बोकड पालन ना, खूप सोपा विषय हा याच्यासाठी सांगतोय ना मी, की शेळी पालनापेक्षा सोपा विषय का सांगतोय मी, की आता कोणी जॉब करत असेल किंवा कोणी शेतीला जोडधंदा म्हणून करत असेल किंवा कोणी एक साइड बिझनेस म्हणून करत असेल ना, जसं मी आहे, मी आता आर्मीमध्ये. आता आर्मीमध्ये असून सुद्धा मी माझं शेळीपालन खूप बऱ्यापैकी चाललंय. ओके. तर मी सांगायचं रिझन बोकडपालन का? तर बोकडपालनात एक डेलीचं रुटीन म्हणजे जसं ना, की ना बोकडांना आपल्याला दूध काढायचंय, ना त्यांना लागवडी करायच्या किंवा ना त्यांना गाभण कालावधीमध्ये त्यांची केअर करायची किंवा ना त्यांची डिलिव्हरी करायची. या सगळ्या गोष्टींपासून दूर असल्या कारणाने काय आहे ना, तो फ्रीली एकदम फ्रीडमली तुम्ही ऑपरेट करू शकता. खूप चांगल्या पद्धतीने ऑपरेट करू शकता तुम्ही बोकडपालन.